आहात सगळे? गणेशोत्सवाच्या तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा। तर कालच रात्री आम्ही गणपती आणलेला आणि आता गणपतीची प्राणप्रतिष्ठा वगैरे सगळंच करणार आहे। तर तुम्ही काय डेकोरेशन केलं तर मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे बऱ्याच गोष्टी तुम्हाला पाहता येतील। तर सकाळी स्वयंपाक तर झालाय, फक्त मोदक राहिलेत। आता प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मी मोदक करणार आहे, तर ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। उकडीचे मोदक मला फारसे छान येत नाही, तरी पण जसे येतील तसे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर आणि हे 5 दिवस वेगवेगळे मोदकांची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर जरी तुमच्याकडे वेळ नसेल तरी वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ नक्की पहा। तर सण म्हटला आणि उंबरठा पूजन आलं नाही असं होतच नाही, त्यामुळे सगळ्यात पहिलं अंघोळ करून पहिलं उंबरठा लेपन करायचं होतं। कारण यावेळेस थोडं वेगळ्या पद्धतीने मी करणार आहे। मी हे असं खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये बघितलेलं की हे अशी पेस्ट करून उंबरठा लेपन करायची। म्हटलं बघूया आपण ट्राय करून आपल्याला जमतंय का। प्रत्येक वेळेस मी हातानेच करते, कारण हाताचा जो फील आहे ना उंबऱ्याला स्पर्श करतानाचा तो वेगळाच आहे। पण हे लेपन ना सुकायला खूप वेळ लागतं, म्हणून मी ते पहिलं लेपन करून घेतलं आणि बाहेर रांगोळी काढली। कारण रांगोळी उंबरठा लेपन याशिवाय सणच असं मला वाटत नाही। आणि प्रवेशद्वार जितकं आकर्षक असेल ना तितकं तुम्हाला प्रसन्न वाटतं, येणाऱ्याला पण प्रसन्न वाटतं आणि घरातल्यांना पण प्रसन्न वाटतं। तर छोटी का होईना, मी फार मोठी रांगोळी आर्टिस्ट नाही आहे, पण जसं जमतंय तशी मी गणपतीची रांगोळी काढली आहे, छोटीशीच काढली आहे। बऱ्याच जणी हसतीलही या रांगोळीला, पण काय करणार, जसं येतं तसं काढायचं। अगदी काही नसण्यापेक्षा काहीतरी असलेलं केव्हाही चांगलं। त्यामुळे छानपैकी मी असं रांगोळी वगैरे झाली आहे माझी आणि तोपर्यंत उंबरठा लेपन पण सुकलं होतं चांगलं आणि उंबऱ्याची पूजा पण मी करून घेतली। आणि गणपती म्हटलं की प्रवेशद्वार आकर्षक पाहिजे, त्यामुळे हे सगळे जी तोरणं आहेत ही ह्यापूर्वी मी व्हिडिओ दाखवली होती। जर तुम्ही माझे खूप आधीचे व्हिडिओ पाहिले असतील तर हे मी कुठून घेतलं काय घेतलं हे सगळं मी त्याच्यामध्ये डिटेलमध्ये ठेवलेलं आहे। त्यानंतर देवांच्या पूजेसाठी आज मला सुट्टी होती, कारण माझे आई बाबा आलेत गणपतीसाठी आणि माझे बाबा घरी आले की पूजेचं काम त्यांच्याकडे असतं आणि छान, त्यामुळे मला पूजेसाठी तरी सुट्टी असते। त्यामुळे माझे पप्पा पूजा करत होते आणि त्यांनी अशी छान सुंदर सागर संगीत पूजा केलेली आहे। एक जरी काम हलकं झालं ना तरी बऱ्याच गोष्टी करता येतात। पप्पांची पूजा होते तोपर्यंत मी गणपती बाप्पाला कंठी केली होती। कंठी ही तार घालून मी कंठी करते, कारण बाजारात ज्या कंठ्या मिळतात त्या इतक्या महाग आहेत, 350-400 रुपये। त्यामुळे जर आपल्याला येत असेल, वेळ असेल तर आपण आपल्या घरच्या घरीच करायची। आणि हो, इथे मला तुम्हाला सांगायचं आहे, जर तुम्हाला सुद्धा ही अशी कंठी कशी बनवतात हे हवं असेल तर मला कमेंट करून सांगा। या 10 दिवसाच्या आतच मी कंठीचा सेपरेट व्हिडिओ नक्की करीन, कारण ही कंठी करायला अगदी सोपी आहे। काहीच अगदी 10-15 मिनिटच लागतात। माझी आई मला दुर्वा निवडून देत होती आणि एक एक दुर्व्याची अशी जुडी करून ती माझ्या हातात देत होती आणि त्यामुळे काम माझं पटापट होत होतं आणि अगदी सोपी आहे। तुम्हाला हवा असेल तर नक्की कमेंट करा। हे बघा किती छान दिसते कंठी, घरच्या घरी आपण करू शकतो आणि तार घातल्यामुळे कडकपणा आलाय त्याच्यामध्ये, ती अशी मऊ पडणार नाही। तर कंठी पण माझी रेडी झाली आहे आणि पूजेचं सगळं साहित्य मी एका ठिकाणी काढून ठेवलंय, कारण आता बाप्पाची पूजा करायची आहे आणि प्राणप्रतिष्ठा करायची आहे आणि दरवाजातनं मी आत बाप्पा परत घेऊन येणार आहे, कारण रात्री आम्ही असाच पटकन आणला होता। तर सागर संगीत स्वागत करणार आहे मी बाप्पाचं। हो, गणेशोत्सवासाठी माझ्या घरी माझे आई बाबा आलेले आहेत, तर ते पण मी तुम्हाला दाखवते। ही माझी आई, ही म्हणजे आई सपोर्ट सिस्टम आहे माझी। सगळ्या कामामध्ये अगदी इतकं वय आहे तरी पण माझ्यापेक्षा हुरिरीने म्हणजे हुरूप घेऊन ती करते। तर ही माझी मम्मी आहे आणि हे माझे पप्पा। आणि ही बघा, ही माझी आज मुलगी अशी छान रेडी झाली आहे। जानू इकडे बघ, नागं तू छान दिसतेस, इथे बघ बघ। हा, छान साडी वगैरे नेसून तयार झाली आणि माझे मिस्टर थोडंसं काम करतायत, शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचं काम चालूच असतं। आणि ही माझी डान्सिंग पार्टनर, हे आमच्या दोघींचे डान्सिंगचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेले आहेत। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया।
गणपती बाप्पा. बाप्पाचं छान असं आगमन झालेलं आहे आणि आता मूर्तीवरचा कपडा काढून बघा बाप्पाचं दर्शन. इतके सुंदर दिसत आहेत. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा मी इको फ्रेंडलीच गणपती आणलेला आहे. फरक इतकाच आहे की गेल्या वर्षी मी शाडूच्या मातीचा आणलेला आणि यावर्षी खूप इच्छा होती लाल मातीचा गणपती आणण्याची. तर माझ्या मुलीच्याच हाताने प्राणप्रतिष्ठा केलेली, घरातल्या छोट्या गणपतीचीही आणि मोठ्या गणपतीचीही. आणि घरामध्ये जितकी लोक होती, माझे आई बाबा, माझे मिस्टर, माझी भाची, मुलगी, सगळ्यांनी मिळून बाप्पाचा अभिषेक केला. बाप्पाची छान अशी मनसोक्त आणि प्रसन्न चित्ताने पूजा केली. वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं बालचन्द्रम्. आणि आत्ता सगळ्यात मोठं काम म्हणजे उकडीचे मोदक बनवायचे. यावेळेस बऱ्यापैकी जमलेत मला, कारण आधी जमत नव्हते पण जमलेत. तुम्हाला मी एवढी सगळी रेसिपी वगैरे नाही दाखवत बसले, कारण खूप मोठा व्हिडिओ झाला असता. आणि छान असे उकडीचे मोदक माझे रेडी झालेत आणि बाप्पाला नैवेद्य पण माझा आता दाखवून होईल थोड्याच वेळात. आणि असे एक एक केशरची काडी सगळीकडे ठेवलेली, त्याच्यामुळे खूप सुंदर झालेत मोदक. जमले बाबा एकदाचे मला. तर आज पहिल्या दिवशी उकडीचे मोदक केलेले आणि संध्याकाळी स्नेहा आली होती, माझी मैत्रीण, गणपतीच्या पाया पडायला. आणि तिचा ना ब्रँड आहे स्वामिनी आर्ट अँड क्राफ्ट, तर त्याचे तिने चॉकलेट मोदक आणले होते. तर स्नेहाचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तुम्हाला जर हे चॉकलेट मोदक हवे असतील तर तुम्ही तिच्याशी कॉन्टॅक्ट करा. खूप चविष्ट आणि खूप छान आहेत. तर असं एकंदर आजचा पहिला दिवस माझा, जे काही सकाळपासून संध्याकाळपर्यंतचं सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलं. तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आणि 2 गोष्टी इथे मला तुम्हाला सांगायच्या आहेत. जर तुम्हाला दुर्व्याची कंठी कशी करायची हे हवं असेल तर मला नक्की कमेंट करा, मी नक्की तुमच्यासाठी व्हिडिओ करीन. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 5 दिवसाला 5 मी वेगवेगळे मोदकची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर तेवढं सगळं जमलं तर तो सुद्धा तुम्ही नक्की, रोजचा माझा व्हिडिओ येईल तो तुम्ही नक्की पहा. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना
गणपती उत्सवाच्या, गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा. तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यातले विघ्न गणपती बाप्पा दूर करो, हीच बाप्पाच्या चरणी अखंड प्रार्थना. तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, उत्साही रहा, निरोगी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.